पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। राज्य सरकारने 73 कोटी रुपये जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी मंजूर केलेत। आता या कामाच्या अंतिम टप्प्यातील वॉटर प्रूफिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे। एप्रिल महिन्याच्या अखेरीस गाभाऱ्यातील पाणी गळती बंद करण्याचं काम पूर्ण होणार आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल गाभारा आणि रुक्मिणी माता गाभाऱ्याचं जतन आणि संवर्धनाचं काम 100% पूर्ण होणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आपण पाहूया। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे। विठ्ठलाचा गाभारा आणि माता रुक्मिणीच्या गाभाऱ्यावरील आणि आतील काम जवळपास आता पूर्ण झालं असून आता या ठिकाणी आपण बघू शकतोय, आपण आता शिखराजवळ आहोत आणि या ठिकाणी मंदिरामध्ये पावसाळ्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याची गळती होते, ती रोखण्यासाठी आता या ठिकाणी वॉटरप्रूफिंगचं काम सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय, या ठिकाणी सिमेंट वाळू टाकलेली आहे आणि त्याच्यावर विटांचा थर रचलेला आहे आणि यावर पुन्हा एकदा वॉटरप्रूफिंगचं कॉन्क्रीट येणार आहे। विविध केमिकल वापरून या ठिकाणी हे पाणी गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचप्रमाणे आपण बघू शकताय की मंदिराच्या शिखराची रंगरंगोटी देखील सुरू आहे। वॉटरप्रूफिंगचं अंतिम टप्प्यातील काम जवळपास आता या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि उरलेलं मंदिराचं काम जे आहे ते आषाढी नंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये कार्यालये असतील, वेगवेगळ्या ओवळे असतील, या ठिकाणचं काम आषाढी यात्रेनंतर सुरू करण्यात येणार आहे। मात्र जे भाविकांना पुरातन रूप बघायचं होतं मंदिराचं, त्याचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।